राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। भोंदू अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकताच राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या 4 वर्षांच्या कामगिरीवर टीकेची झोड उठली आहे। माहितीनुसार चाकणकर यांनी आपल्या कार्यकाळात महिलांसाठी तब्बल 19 शिफारशी राज्य सरकारकडे केल्या। मात्र या शिफारशींना ठोस संशोधन किंवा आकडेवारीचा आधार नसल्याचा आरोप होत असून त्या प्रत्यक्षात अंमलात न आल्याने केवळ कागदावरच राहिल्याची टीका केली जात आहे। दरवर्षी सुमारे 10,000 तक्रारी आयोगाकडे दाखल होत असताना जवळपास 5,000 तक्रारी प्रलंबित राहतात। तक्रारींच्या निवारणासाठी समुपदेशनाचा प्रभावी वापर अपेक्षित असतानाही त्यांचा मर्यादित उपयोग झाल्याने अनेक महिलांना न्याय मिळण्यात अडचणी आल्याचेही बोलले जात आहे। ऊसतोड महिला कामगारांसाठी जिल्हा समित्या, भरोसा सेल, महिला ग्रामसभा यांसारख्या महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या होत्या। मात्र त्यापैकी केवळ एकच शिफारस अंशतः लागू झाल्याचे समोर आले आहे। दरम्यान महिला दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेले महिला सन्मान पोर्टल अद्याप कार्यान्वित नसल्याचेही स्पष्ट झाले आहे। एकूणच निधी, योजना आणि घोषणा या पलीकडे ठोस परिणाम दिसून न आल्याने रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळावर आता सर्व स्तरातून चर्चा रंगत आहे।